महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सवी अधिवेशन रत्नागिरी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सवी कोकणी विभागाचे 27वे आणि रत्नागिरी ग्रंथालय संघाचे 49वे वार्षिक अधिवेशन दिनांक 21 व 22 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ आणि स्वर्गीय आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर नाचणे तालुका जिल्हा रत्नागिरी येथे मोठ्या दिमाखात पार पडले। या तिहेरी अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले। या आधी पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 शाही मंदिर ते अधिवेशन स्थळ दरम्यान ढोल ताशाच्या गजरात आणि ग्रंथालय चळवळीच्या जयघोषात प्रचंड उत्साहात ग्रंथदिंडीने अधिवेशनाची सुरुवात झाली। सकाळी 11 वाजता राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या शुभ हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले। साहित्यिक कृष्णाजी कुलकर्णी व संत साहित्य आणि ग्रंथालय चळवळीचे अभ्यासक धनंजय तितळे यांच्या निमित्ताने उद्घाटन समारंभात मार्गदर्शन लाभले। यावेळी राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, कोकण विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती। यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे जाहीर झालेले पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले। यामध्ये गुलाबराव पाटील यांना राज्यस्तरीय विशेष पुरस्कार, श्री शिंगेश्वर वाचनालय शिंगे दापोली या ग्रंथालयास उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, कमलेशा मुसलोणकर दापोली यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, तर राजापूरच्या पद्मजा कारेकर यांना उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दिले गेलेल्या पुरस्कार विजेत्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। रत्नागिरीतील शताब्दी ग्रंथालय या विषयावर चर्चासत्रात नगर वाचनालय राजापूर जयंत अभ्यंकर आणि सद्गुरू वाचनालय देवरुखचे गजानन जोशी यांचा सहभाग होता। त्यानंतर डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली खुले अधिवेशन पार पडले। अशा प्रकारच्या 2 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार तसेच रवींद्रभाई कालेकर आणि कोकण विभागाचे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा ग्रंथालयाचे संभाजी सावंत, महेंद्र दळवी, श्रीकांत पाटील, राकेश आंबरेकर, विश्वनाथ बापट, विजय कालेकर, रोशनी सावंत, रुपेश्री पवार, सिद्धी पाथरे, श्रद्धा सुर्वे, अंतरा रहाटे, शर्मिला बांदी वडेकर, वैष्णवी बोरसुतकर, शेजल मावलकर, पूजा सनगरे, अर्चना राणे, अमृता इंदुलकर, समीक्षा पंडित, कोमल चांदे, ऐश्वर्या भोसले आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। महाराष्ट्रातून ग्रंथालयात कर्मचारी प्रतिनिधी असे उपस्थित होते।